नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार वसुलकर, प्रकल्प समन्वय, भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या अंतर्गत येणाऱ्या शुद्ध गवळव गाई व तसेच नागपुरी म्हशीच्या प्रकल्पांतर्गतच्या काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा. नमस्कार. आज आपण आलो आहे कारंजा तालुक्यातील भिवापूर या गावी श्री संजयजी गलाट यांच्या शेतावर. आज त्यांच्या गवळव जनावरांमध्ये केलेल्या दूध मोजणी, कृत्रिम रेतन व योग्य व्यवस्थापनामुळे झालेल्या प्रगतीची यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव संजय शंकरराव गलाट, राहणार भिवापूर येथील, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा. मी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर अंतर्गत गवळव वंशावळ निवड प्रकल्प कारंजा. जेव्हा प्रकल्प आला तेव्हापासून प्रकल्पाने दूध मोजणी चालू केली, तेव्हा असं लक्षात आलं का गवळव गाय 10 लिटर ते 12 लिटर दूध देऊ शकते. आणि प्रकल्प चालू झाला तेव्हापासून प्रत्येक लोकांकडे प्रकल्पावाले जात होते, तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात गायीची दुधाची मोजणी केली असतात त्यांना 12 लिटर 10 लिटरच्या गायी आढळून आल्या. SWS मशीनमुळे दुधाची मोजणी अचूक झाली. तसेच फॅट, SNF, प्रोटीनची तपासणी करण्यात आली. या प्रकल्पामध्ये दुधाची मोजणी केल्यानंतर 8 महिने नंतर प्रत्येक कास्तकाराला एका गायीला 1000 रुपये प्रोत्साहनपर देतात. तसेच कृत्रिम रेतनमुळे आमच्यामध्ये एवढी सुधारणा झाली की आज आमच्याकडे जे येणारी वासरं आहे ही चांगल्या पद्धतीची वासरं आली आणि जी पाहिजे नव्हती म्हणजे शुद्ध वंशावळ ती आम्हाला कृत्रिम रेतनमुळे मिळाली. यांच्या प्रकल्पामुळे हा एक मोठा फायदा झाला. आज माझ्याकडे 175 गायी आहे, पण त्या शुद्ध गवळव आहे. आणि माझ्याकडे 10 ते 12 लिटरच्या कमसे कम 20 गायी आहे. त्याच्यामध्ये 20 गायी मला 10 लिटर 12 लिटर दूध देतात. लोकांची एक मानसिकता आहे का बाबा गवळव गाय दूध देत नाही, पण माझ्याकडे त्यांनी येऊन 2 दिवस दूध काढून बघावं आणि नंतर मग म्हणावं का ही गाय दूध देत नाही. आणि गवळव जे पोसण्यामागचं कारण म्हणजे हिचं जे होणारं वासरू आहे, कारोड जरी झालं तरी ही दुधासाठी आपल्या योग्य आहे आणि गोरं झालं शेती कामासाठी योग्य राहील आणि शेती काम करू शकते. त्याच्यामुळे आपल्याला गवळव पासून होणारे फायदे दुहेरी आहे. आणि मी शेतकऱ्यांना एक संदेश देतो की गवळव गायीबद्दल, गवळव गाय प्रत्येकाने 1-2 ठेवावी. वातावरणात सुटेबल गाय आहे, दोन्ही याच्यामध्ये म्हणजे वातावरण तिला सहन होऊ शकतं आणि सगळ्या याच्यात दूध, शेण, गोमित्र हे पण चांगलं मिळू शकते आपल्याला. गवळव वंशावळ निवड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि उत्पादनात झालेल्या वाढीचे उत्तम उदाहरण आहे. दूध मोजणी, व्यवस्थापन आणि कृत्रिम रेतन यांचा योग्य वापर केल्यास गवळव गायींची खरी क्षमता समोर येते आणि पशुपालक शेतकरी अधिक सक्षम होतात.